किती वय आता? 13 महिने. 13 महिन्यामध्ये लोकांची खालीच लोळत आहे. ती मला म्हणली 18 महिने लागते भार धरायला. मी म्हणलं 18 बरोबर आहे. महिन्याची बॉक्सात जाऊन पोटात जाते. मला त्यावेळेस लोक असे म्हणत होते की 7 आणि 8 महिन्यात येणार नाही. मी म्हणलं येणारच, बाग आपली येणारच 8 महिन्यात 9 महिन्यात. लोक म्हणजे काढी तयार नाही, कशाला बाहेर धरते. किती महिन्याचं आहे? जाते. 20 मार्चला लागवला गेल्या वर्षी. 20 मार्च 20 मार्चला 12 महिने झाला, आता एप्रिल चालू आहे. जायचं का नाही पुढं? मला म्हणतो ती येणार नाही, तू नाद लागून. मी म्हणलं येणारच. एवढं कमी वयाची बाग धरली, याचा प्रचार जर केला गडचिरोलीपासून फोन येतात मला. हा आता तास तर लय तास लांबून मी येणार. बोलत असतो. बर आमच्या जरा वाटतं काय पोरग तासभर बोलते, काय कंपनी ह्याला काय पैसे बिसे देते, काय बोलायचं काम सोडून बोलते. माझं काम तुम्ही चालू असतो, हा. बोलत असतो. ती जेव्हा बास म्हणलं तेव्हाच बास बरं, करायला. खरंच काय मिळत तुम्हाला हे करून? फक्त सेवा. आता हे जे 2 झाड आहेत, या 2 झाडांमध्ये तुम्हाला काय काय बदल दिसतो? बोला पटापटा. याची फळ मोठे, ओके, याचे फळं मोठी, याचे फळं लहान मोठी. लहान मोठे मिक्स आहे. लहान नाहीये, लहान मोठी, बरोबर. हे थोडंसं केमिकलच्या बागेसारखं वाटतं. आपली 600 झाड आहे ती. 600 झाडात एवढंच मी प्रत्येकाला आल्यावर सगळं फिरून आल्यावर इथं येऊन दाखवतो. हां, 600 बघितले का, 1 नंबर आहे. त्याच्यापेक्षा ह्याची क्वालिटी वेगळं काय? पाना का बघा बरं जरा थोडस. पाण्याचं जास्त आहे. इकडं पान मोठं आहे. मोठं, इकडं पान छोट लहान मोठं आहे. म्हणजे मोठं छोटं जास्त नाही. इकडं पान एकसारखं आहे, इकडं पान लहान मोठे. ओके, त्यामुळे फळं लहान मोठी. याचं खोड एकदम चोपडं आहे. याचं खोड थोडंसं अजून साल त्याची काय आहे, त्याला जाळी अजून आहे का? आता हे झालं इथपर्यंत. हे पा काय आहे? क्षार काय झाले, पूर्ण वर साचलेले. म्हणजे तुमच्या हे लक्षात आलं पाहिजे, क्षार आहे पण त्याला वर काय आहे? पूर्णपणे गवताचं मल्चिंग, बरोबर. इथे मल्चिंग राहिलेलं नाही शिल्लक, त्याच्यामुळे तिथं ताप होतो. ती माती काय होती? तापती. इथं माती तापत नाही. मग हे पांढरे मुळीला काय आहे? इथं प्रोटेक्शन. ह्या झाडाला खत व्यवस्थित भेटलेलं आहे, याचं व्यवस्थापन व्यवस्थित झालेलं आहे, त्याच्यामुळे याची काडी बनून गेली, याची कॅनॉपी डेव्हलप झाली. म्हणून हे झाड सगळ्यांच्या अगोदर फास्ट सुटून गेलं. हे झाड वयाने बघितलं तर साधारणतः 2 वर्षाचं वाटतं, 1.5 ते 2 वर्षाचं. आणि हे झाडं मात्र बरोबर त्याच वयाची वाटतात, 11 महिन्याची, 12 महिन्याची. किती महिने झाले ती? 13 महिन्याची. डायरेक्ट बघा, येत नाही म्हणजे काय राहणार ज्या जाळी. हे काळी माती बघा ना तुम्ही पूर्ण. आणि याच्यामध्ये क्षार किती बा? याच्यामध्ये 25-30% नुसते क्षारच आहे. क्षार आपण त्याबरोबर जेल वेळोवेळी देतो, त्यामुळे ते काम करत चालले. तुम्ही थोडेसे जरा मापात राहिले. काळ्या जमिनीमध्ये डाळिंब कसे सक्सेस करायचे याचं उदाहरण तुम्ही पेश करताय. बागायती जमिनी ज्या आहेत त्याच्यामध्ये डाळिंब का जमत नाही? ज्या ज्या पिकाला काटा आहे तो काळ्या जमिनीत घाटा आहे, हे लक्षात ठेवा. मातीमध्ये शेतकऱ्यांनी टाकायला काय पाहिजे? तर 25% पाणी, 25% हवा. मग पाणी 25% टाकतोय शेतकरी. 45, 25, 25 झाले किती? 95. उरले किती? ते 5 काय? मग तो ऑर्गॅनिक कार्बन जर जमिनीत नसेल तर ह्या 95%ला शून्य किंमत. मागच्या गारपेटीत तीच होतो. सगळी म्हणायची कडनं जाळी लावा, नेट लावा, वरनं टाका, तेल येईल. पण ती सांगितली मग जिथं नेट टाकलं तिथं तेल आलाय. येणारच ना. सिंपल ह्युमिडिटी लागते तेलाला. काय लागते? अहो तेल्या हे सांगायला आला तुला डाळिंब पिकवता येत नाही. आता आपण एक सिस्टीम राबवली ह्यांना मागायला, एखादं फळ दाखवा तेल्याचं 1000 रुपये बक्षीस. तुम्ही ना म्हणजे आम्हाला बी समजेल की बाबा आले हा तेल्या कसा राहतो बा असं. हा. तुमच्या काय फेविकॉलची कंपनी आहे का? फेविकॉलची कंपनी कशाला होती? हे बघा ना माल इथं. दिसते. हा इकडे चिटकून चिटकून दिलाय असा.
हां लोक पाहायला येणार म्हणून चिटकून ठेवला का रात्री? पाहायला नाही ती येणार म्हणजे पाह्यासारखंच आपल्याला बनवायचं होतं. वाह ते झालं. क्या बात आहे, व्हेरी गुड, एक नंबर उत्तर. वा वा वा. सर्वांनी इथल्या 2 जणांचा अभ्यास करा. 2 शेतकरी काय करता, एकमेकाच्या बागेचं काय करता, तुलना करता. बरोबर आहे की नाही? तुलना करणे हा मेंदूचा स्वभाव आहे, माणसाच्या मेंदूचा स्वभाव आहे. काय करणे? तुलना करणे. तुलना करूनच तो योग्य अयोग्य ओळखतो. समजा इथं वर आहे हे त्याला कशावरून कळतं? मेंदूला उंचीवरून कळतं. आणि ते त्याला का कळलं पाहिजे? कारण ठोकर नाही लागली पाहिजे. म्हणून मेंदूला, बुद्धीला आपल्याला जे काही भेदभाव करायची अक्कल आहे तिच्यामुळंच मेंदू आपला कुठल्या तरी निर्णयाला पोचतो. नाही तर निर्णयच नाही व्हायचा कुठं. बरोबर आहे की नाही? बरोबर. तर बुद्धीला काम करण्याची संधी प्रत्येक शेतकऱ्याने दिली पाहिजे. परंतु आपण तेवढंच काम करीत नाही, बाकी सगळं करतो. मग मला त्यावेळेस लोक असे म्हणत होते की 7 आणि 8 महिन्यात येणार नाही. मी आम्हाला येणारच, बाग आपली येणारच 8 महिन्यात 9 महिन्यात. लोक म्हणजे काढे तयार नाही, कशाला बाहेर धरते. किती महिन्याचं आहे? जाते 20 मार्चला लागवला गेल्या वर्षी. 20 मार्च 20 मार्चला 12 महिने झाला, आता एप्रिल चालू आहे. जायचं की नाही पुढं? मग मला म्हणतो ती येणार नाही, तू नाद लागून. मी म्हणलं येणारच. एवढं कमी वयाची बाग धरली, याचा प्रचार जर केला प्रचार काय आता प्रचाराचा होतोच तर की तुमचे सगळे असे शिष्य नाही ना एवढे? आपलं. त्यांनी अभ्यास केला पाहिजे ना, शिकण्याची त्यांनी थोडीफार जिद्द ठेवली पाहिजे तर शिकते ना. नाही तर शिक्षक काय 100 लोकांना मग शिकवतो. अशी बाग लोकांना दाखवायची की नाही हा पहिला प्रश्न आहे. दाखवायची आहे म्हणून तर आपल्या सगळ्यांनी इथं बोलवलं नाही. पण ते तुमच्या एवढं केलं पाहिजे ना त्यांनी निष्ठा. केली पाहिजे म्हणजे करायची अशी त्यांची इच्छा आहे म्हणूनच आली ती इथपर्यंत. आता ह्या बागेचं आता वय किती आहे? किती वय आता? 13 महिने. 13 महिन्यामध्ये लोकांची खालीच लोळत आहे. ती मला म्हणली 18 महिने लागते भार धरायला. मी म्हणलं बरोबर 18 आहे. महिन्याची बॉक्सात जाऊन पोटात जाते. 18 महिन्यात बॉक्सात जाऊन पुन्हा पोटात जाते. ती बाहेर यायचं त्याची इच्छा असेल नाही तर ते आत पाक जात असेल त्याची काय नाही. मी क म्हणलो का इकडे लगेच कपाळ येते. हा तो म्हणलो का इकडे तुमचं तपेल शिकलोय येते. आम्ही सर्व. अभ्यास तुमचाच आम्हाला झालाय. गुरुची उद्या ते आपलं पहिलं उदाहरण माहिती आहे, भाकरी एवढा मिरचीचा गोळा, ते आपलं पहिलं जुनं उदाहरण. तीच अजून म्हणजे त्याचा डोक्यात अभ्यास आहे. तेव्हापासून आहे, 2017 पासून. सगळा अभ्यास तोच, रात्रंदिवस झोपात, तेच जागतं झोपात सकस तेच. झोप येत नाही म्हणले ती लेख काढायचं वाचत बसायचं. आराम सरांनी नवीन शोध कशाला लावला बघायला आपल्याला. म्हणजे आता बरेच ठिकाणी चर्चा तर असते, बरेच लोक म्हणते काय रामसर तीच सांगते, तसं नाही. तेच सांगते राम सर. तसं कसं काय त्यातलं नवीन 4 शब्द जरी कानावर पडलं तर मागच्या 4 + 2 = 6 होते. त्याला विचारायचं तेच काय सांगते सांग. तीच की पण थांबा त्याला विचारायचं तेच काय सांगते सांग. तीच म्हणणार कार्बन आणि हे न अमुक काय तमुक. कार्बन काय कार्बनवरच बोलतात आमचं. मला काय म्हणजे कार्बन काय बोलतेच म्हणजे ते त्याच्यावरच बोललं पाहिजे म्हणून बोलतात नाही म्हणलं. कार्बन काय? मग ते विचारणाऱ्या माणसाला कार्बन काय हे माहित नाही म्हणूनच ते बरोबर आहे ना. वापरतात त्याचं तसं नाही, कार्बन तसं नाही. मला काय म्हणायचंय, कार्बन आपले झाडाला आई बाप अन्नच आहे. आपल्याला लहानपणापासून सांगत आहे सकाळी लवकर उठ बरं का, सकाळी लवकर उठ. आई बाप उठून गेले पण हा उठना. शेवटी याचे पोर असे निघाले याच्यासारखी, मग हा म्हणतो नाही आई बापासारखं ऐकायला पाहिजे होतं. खरं आहे का खोटं आहे? एक पाठ्यपुस्तकामध्ये एक कविता का एक काहीतरी होतं सिद्धांत, डुलकले या बालकाचा सिद्धांत. बर त्याच्यामध्ये असं आहे की त्या बालकाला आई वडील किंवा ते गुरुजन वारंवार त्याच गोष्टी सांगतात. का सांगतात? कारण की तो विसरून जाऊ नये, त्याने तेच महत्वाचं त्याच्या लाईफ मध्ये रहस्य तेच आहे ना. मी तुम्हाला ती सांगितले, तुम्ही ते मिरच्या गोळ्याचं उदाहरण ते आम्ही सारखं रिपीट करत आलोय. बरोबर आहे ना. काय पाहिजे कार्बन म्हणजे- कार्बन बोलण्यासारखंच हा विषय. कार्बन म्हणजे झाडाचा अन्न, मातीचा अन्न आहे, त्याच्यावरच बोललं पाहिजे. सिंपल आहे. लग्नाला गेला आणि जेवायलाच नाही, उगो अक्षदा तांदूळ बाहेर 150 रुपये किलोचं वाटलं, हार तुरल नवरा नवरीला 500 रुपये मोठं घातलं, मंडप दिला 3 लाख, जेवायला जेवायला दिला 5 राशनचं. लाख. मग काय उपयोग आहे? त्याचा काय उपयोग आहे? मग लग्नात गेले लोक विचारते काय आला जेवण कसं काय होतं. मग म्हण नाही नवरा नवरी गोरी होती का काळी होती का, त्याचं पाहुणं आपल्यात आहेत का इतर जाती नाही, जेव्हा येऊच होतं. मग बघ ओके, मग ही कार्बन ओके, तर सगळं इथं ओके. ग्रामसर कार्बनवर बोलतात म्हणजे ते लागणार आहे म्हणून त्या गोष्टी बोलतात ना, असं आमचं. ती महत्वाची गोष्ट आहे, विसरू नये म्हणून वारंवार करेक्ट. सांगतात. आणि वेगवेगळ्या पद्धतीने सांगता. बरोबर आहे ना. राम सरांनी अनेक वेळा सांगून सुद्धा कळलं नाही या नर्मदेच्या गोट्यांना काय करायचं. कळेल हळूहळू कळेल, तर बदल होईल ना थोडा. बरोबर आहे का नाही. त्यामुळे एक लक्षात घ्या, नर्मदेला लोकांनी प्रदक्षिणा घालून पुण्य मिळवलं पण गोट्याला काही मिळालं नाही. आता आमच्या भागात मी बाहेर कुठं कामाला वगैरे गेलं असं येऊन लोक व्हिजिट करून जाते ती, तुम्ही कसं कधी येणार आहे म्हणजे बाग घेत आहे, बाग बघून जावा. बाग काय करायची हो, तुम्ही महत्वाचा आहे, तुम्ही बघायचे. मी सांगेल ते ऐकणार आहे का मग? मी म्हणले त्यांना मग बाग तिथं आहे, फळं तिथं आहे, ती तुम्ही सगळं करा. नाही आपल्याला बी असं आणायचं, मग ते आणायचं तुम्ही, आपण त्याची हमी घेऊ आणायची.
पण आम्ही सांगाल तसं तुम्ही ऐकत असला तर आम्ही, नाहीतर मग काय नाही ते तुमचं. फक्त तेवढ्या पुरतं म्हणणार आहे. बाग पाहिली का लगेच त्याला वाटतं नाही असाच पाहिजे. घरी गेला का बायको वेगळी बोलती, नवरा आई बायको वेगळे बोलता, भाऊ वेगळा बोलतो, निसर्गाची मित्र वेगळा बोलतो. दिसतं तसं आपल्याला असणं ही आपली निसर्गाची देणगी आहे. ठाम निश्चय असेल तर ही अशी बाग येऊ शकते. मोठ्या गडचिरोली पिल्लांकडे- पासून फोन येतात मला, हा आता तास तर लय तास लांबून मी येणार. बोलत असतो. बर आमच्या जरा वाटतं काय पोरग तासभर बोलते, काय कंपनी ह्याला काय पैसे बिसे देते काय, उगाच बोलायचं उगाच काम सोडून बोलते. माझं काम तुम्ही चालू असतो, हा. बोलत असतो. ती जेव्हा बास म्हणलं तेव्हाच बास बरं, करायला खरंच काय मिळत तुम्हाला हे करून? फक्त सेवा. त्यांना मग अशी म्हणलं या आपल्यामुळं लोकाला 2 रुपये जरी फायदा झाला तरी ते आपलं नाव गेले आयला त्या माणसाला आपण फोन केला तर त्याने सांगितलेला आपल्याला जरा फायदा झाला. त्याचा काय आशीर्वाद तुम्हाला आम्हाला सगळ्या जनतेला एवढाच फक्त विषय. चांगलंय. त्यांना बी अजून म्हणतो पंढरपूर आमचे तीर्थक्षेत्र आहे, कधी आला तर भेट होईल पांडुरंगाई निमित्तानं, बाग बघून जावा, भक्ताला भेटून जा. दिसला तर तो प्रत्येकात आहे आणि नाही दिसला तर तो मंदिरातही सापडत नाही. तिला दगड दिसतो. सगळीकडे आहे, फक्त बघण्याच्या बरोबर आहे, एकदम बरोबर आहे. आता हे जे 2 झाडं आहेत, या 2 झाडांमध्ये तुम्हाला काय काय बदल दिसतो? बोला पटापटा. याची फळ मोठे, ओके, याचे फळं मोठी, याचे फळं लहान मोठी. लहान नाहीये, लहान मोठी, बरोबर. हे थोडंसं केमिकलच्या बागेसारखं वाटतं. आपली 600 झाड आहे ती 600 झाडात एवढंच मी प्रत्येकाला आल्यावर सगळं फिरून आल्यावर इथं येऊन दाखवतो. हां 600 बघितले का, 1 नंबर आहे. त्याच्यापेक्षा ह्याची क्वालिटी वेगळं काय? काय ह्याचा अजून आपल्या शोध लागला नाही. मग ती मागा म्हणली ती रामशरणनीच लावावं जाणं शोध. तुमच्याकडे श्रेय देऊन मी टाकलंय. कसं काय परिस्थिती झालो? ती तुम्हाला आमच्यापेक्षा थोडं अवघड आता हे बघा, इथे साधी सिंपल गोष्ट तुम्ही ऑब्झर्वेशन करा. तुमचं लक्ष फळांवर गेलं कारण आपण सगळे पहिल्यापासून कोण आहे? नाही, आपण वॉचमन आहे. तुम्ही गोडाऊन किपर आहे फक्त, बस. म्हणजे फळ हे काय आहे झाडाचं? गोडाऊन आहे. फळ झाडाचं काय आहे? गोडाऊन. आणि शेतकऱ्याचं लक्ष कुठं जातं? फक्त लक्ष कुठं गेलं पाहिजे? कुठे गेलं पाहिजे? फॅक्टरीवर. हॅलो, कुठे गेलं पाहिजे? तुम्ही आता परत रस्त्यावर लक्ष दिलं. काळी म्हणजे रस्ता, पाईपलाईन लक्ष देऊ नका. लक्ष कुठं द्या? फॅक्टरीवर. हा माल येतो कुठून? गोडाऊनमध्ये. मग ते गोडाऊन जे आहे ते फळ आहे आणि पाईपलाईन आहे ते काळी आहे आणि फॅक्टरी काय आहे? पान आहे. पान. आता जरा पाना का बघा बरं जरा थोडंसं. इकडं पान मोठं, इकडं पान लहान मोठं आहे. म्हणजे मोठं छोटं जे असं नाही, इकडं पान एकसारखं आहे, इकडं पान लहान मोठे. ओके, त्यामुळे फळं लहान मोठी. त्याच्यामुळं फळं म्हणजे फॅक्टरी लहान मोठी तर फळं लहान मोठी. अजून एक ऑब्झर्वेशन, खाली खाली खोडाक जा. याचं खोड एकदम चोपडं आहे. याचं खोड थोडंसं बरं अजून साल त्याची काय आहे, त्याला जाळी आहे अजून, आहे का? आता हे झालं इथपर्यंत. मेन रस काय आहे? पानं आहे. मग याचे पानं असे गुच्छामध्ये आहे सगळे. याचे पानं अंतरावर आहे, मध्ये मध्ये गॅप आहे. ओके, आता मेन उत्तर आहे की बाबा ह्या पानांमुळे हे झाड असं झालं. तुम्ही अजून एक ऑब्झर्वेशन करा. इथे खाली काय? आता पानांचं आरोग्य कोणावर अवलंबून असतं? मातीवर. ओके, मग आता इथं मातीवर जिथं पाणी पडतं आणि खत टाकलेलं आहे तिथं पूर्ण कणं काय आहे? झाकलेलं आहे. याचं जिथं खत पडतं तिथं काय उघडं आहे पा. ते क्षार किती बघा यांच्या पाण्यामध्ये, किती क्षार आहे तुमच्या पाण्यामध्ये? पाणी जास्त 8.5 पीच पाणी आहे, बोरचं पाणी आहे. म्हणजे बोरचा विषय असू द्या. हे पा काय क्षार काय झाले? पूर्ण वर साचलेले. म्हणजे तुमच्या हे लक्षात आलं पाहिजे की इथे क्षार आहे पण त्याला वर काय पूर्णपणे गवताचं मल्चिंग. बरोबर, इथे मल्चिंग राहिलेलं नाही शिल्लक, त्याच्यामुळे तिथं ताप होतो. ती माती काय होती? तापती. इथं माती तापत नाही. मग हे पांढरे मुळीला काय इथं प्रोटेक्शन. बरोबर आहे. रेस्टमध्ये ह्या झाडाला खत व्यवस्थित भेटलेलं आहे, याचं व्यवस्थापन व्यवस्थित झालेलं आहे, त्याच्यामुळे याची काडी बनून गेली, याची कॅनॉपी डेव्हलप झाली. म्हणून हे झाड सगळ्यांच्या अगोदर फास्ट सुटून गेलं. हे झाड वयाने बघितलं तर साधारणतः 2 वर्षाचं वाटतं, 1.5 ते 2 वर्षाचं. आणि हे झाडं मात्र बरोबर त्याच वयाची वाटतात. 11 महिन्याची, 12 महिन्याची. किती महिने झाले ती? 13 महिन्याची. आता मार्चला वर्ष झालं. हां, एप्रिल 11 महिने झालं. बरोबर आहे की नाही? हे माणूस एवढा आगाव का बरं आहे? 13 महिने झाले. एवढा आगाव का बरं आहे? का हो? हे एवढं आगाव पोरगं का बरं आहे? लहान झालं तेव्हापासून आगावची स्ट्रॉंग एवढी. झालंय ते. हां, स्ट्रॉंग झालंय झाड. झाड स्ट्रॉंग झाले. पोरग हे मोठं पोरग हे ऐकत का नाही? 18 महिने लोक म्हणते बाग धरायचं नाही. म्हणतो मग हे का बरं लवकर जाते? मोठं झालं.
का हो त्याला 18 महिन्याचं वय का दिलंय कारण ते 18 महिने त्याचं 18 शरीर महिन्याचं नॉलेज त्याला एका वर्षात दिले आपण सगळं. तुम्ही दिलं आता त्यामुळे मी त्यानं तुम्ही परीक्षा लावलंय पास केली कधी 18 वर्ष. लावलंय कधी तुम्ही 20 मार्च 20 मार्चला त्याला मग लागवडीपासून तुम्ही काय दिलंय तीच बेसल डोस बेसल डोस दिला बरोबर आहे ना म्हणजे बेसल डोस RNPH पण किती दिला तुम्ही लागवडीपासून शेड्यूल नुसार चालू आहे. किती बेसल डोस झाले आतापर्यंत आतापर्यंत 3 झाले. आता सेटिंग नंतरचा चौथा टाकायचा. जमीन नाही तुमची जमीन काळी नाही काळे पूर्ण काळे बरोबर आहे ना तुम्ही तो पिकवताय म्हणजे हे फार दिव्य आहे. लावताना लावूच मग म्हणतो ती. कारण आज एवढी लोक बाहेरची बघायची पण मनातला अजून एक पण बघायला नाही राहणार. तुम्ही का बघायला नाही ते तुम्ही समजता. कशाला येड झाले म्हणजे उगा बिनकामाची. तुम्ही हात घाला डायरेक्ट बघा येत नाही म्हणजे काय राहणार ज्या जाळी हे काळी माती बघा ना तुम्ही पूर्ण आणि याच्यामध्ये क्षार किती आहे बा याच्यामध्ये 25-30% नुसते क्षारच आहे शहर आपण त्याबरोबर जे वेळोवेळी देतोय त्यामुळे ते काम करत चालले. तुम्ही थोडेसे जरा मापात राहिले आणि तुम्ही कुठे पण बेडवर हात घाला किती खोल हात जातोय कुठं पण घाला इथंच नाही आता घाला आम्ही भागात लोक बघायला त्याला सांगतो बेडवर चालू ना ती का पाहिजे लगेच ती खाली जाते ते आम्हाला लगेच नीट करावं लागते सफाई. तुम्ही दिला ना म्हणून शिने आता दाखवलं तुम्हाला नुसतं कसं. ती चालणाऱ्याकडे ध्यान द्यायची बेडवर चालते का व्यवस्थित चालवा बा सफाई नाही. ती म्हणा बेडवर का अहो, ती खोल पडते तिथे पुन्हा पाणी सचते खड्डा बरोबर आहे नाही ती मुळी दबते ना अजून लहान आहे ना झाड झाड जरा 2-4 वर्ष झालं ना मग त्यावेळेस मग काय अडचण तुम्ही हाय डेन्सिटी लावलंय खूप ती काय लावायचं कारण लोक म्हणली एकाडे एक जरी झाड मेलं हा तरी अडचण काय नाही. तेवढं लोकांचं ऐकलं बा ऐकलं की तेवढं लोकांचं ऐकलं ऐकलं. हे लोक कोण कारण आहे? क्षेत्र घरातले आहे नाही 30 गुंठ ना? हा आई आहे ही पत्नी. बरोबर आहे लोक म्हणतो ती एकाडे एक मेल तर चालते रान आहे 30 गुंठ झाड आहे ती 600. नाही तुम्ही म्हणजे वरून काय असं काही लेटर घेऊन आले का याकडे एकच मरल ती त्या लोकांचं ऐकलं हो. त्यामुळे लावली नाही तर आपली काय लावायची इच्छा नव्हती. म्हणजे हे शेतकऱ्यांचं फार मोठं काय आहे अज्ञान आहे काही एकाडे एक झाड मरल बरोबर आहे ना हा झाड मिळतं सलग मरत होती आणि ती बरोबर आहे त्याचा अभ्यास केला जर एक मेलं तर दुसऱ्याला सांगते मी चालू तू विचार हा नाही तसं नाही याचं मिळेलं जे काही बॅक्टेरिया असतात ना जमिनीमध्ये लगेच तिकडे सर त्या पुढच्या सीझनपर्यंत पुढच्या झाडापर्यंत ट्रॅव्हल एका सीझनमध्ये बॅक्टेरियांचा जो कॉलनी असते ती 1 मीटर पुढे सरकते किती त्यांचं एका दिवसाचं म्हणजे एका वर्ष 365 दिवसात त्यांचं रनिंग किती होतं 1 मीटर म्हणून ते शेतकऱ्याची बाग आहे ना अशी एक टप्पा पुढे सरकते पुढे आलं लक्षामध्ये मग मर रोग असा एकदम असं खळखळ चालतो ना चंद्रकोर प्रमाणे चालतो बघा मर रोग असा वाकड तिकडे नाही चालत असा बरोबर गोल गोल प्लॉट खतम करत चालतो मध्ये जर लागला तो बरोबर साईडनी पूर्ण असं तो खळ करतो पण चॅलेंज स्वीकारूनच लावतानाच लावलं होतं काळ्या जमिनीत येत नाही हे आपल्याला माहिती नाही असून पण आपण समस्या काय लावलं. माहिती का डाळिंबाची काळ्या जमिनीमध्ये साईज फार चांगली होते ग्रोथ चांगली होते पण तेलकट काळ्या पण येत जमिनीमध्ये त्याला जी कोरडेपणा पाहिजे जी कोरडी हवा पाहिजे कोरडी माती पाहिजे म्हणजे निचरा पाहिजे त्या 2 गोष्टी त्याला मिळत नाही आणि डाळिंबाला उच्च आर्द्रता म्हणजे त्याला ह्युमिडिटी म्हणतो आपण म्हणजे असा दमटपणा कोंदटपणा आपलं नको काय झालं होतं बेड फोडलं शेणखत भरला फोडलं म्हणजे पहिलं 2 फुटाचं होतं इथे शेणखत भरला हा मध्ये झेंडू होता इथे रोटर मारला फन मारला हा. पाऊस चालू झाला हम्म. पूर्ण प्लॉट उताराच आहे पण पाणी पूर्ण साचल प्लॉट मध्येच कधी हे हे चालू म्हणजे सप्टेंबर मधलं धरायच्या वेळेस हा धराच्या वेळेस रेस्ट डोस टाकला बर त्यावेळेस. बर बर पाणी मुरलं जमिनीत पूर्ण जमीन मस्त उताराची पाणी निघून जाईल पण अचानक पाऊस आला कधीपासून वापरता तुम्ही 2017 पासून हा म्हणजे जमिनीला सवय आहे तुमच्या एसिडिकची बर मग ती पाणी जमिनीत आतल्यात मुरलं तरी पण पाऊस अति प्रमाणात झाला हम्म. थोडी मुळे काळी पडली मुळे थांबली एक 50 झाडं पिवळी पडली म्हणलं इथे जाते तीच म्हणलं आता पण परत लगेच शेणखत भरावं तर थोडं वातावरण सूट झालं SSM RNPH करून माती लावून घेतली परत एका महिन्याने परत हाय असं त्याला पालवी वगैरे काळी भंगार झाली म्हणलं आता चांगलं झालं गुल्ल म्हणलं आपलं हे चालू झालं लाईन मध्ये आली लाईन मध्ये आली ट्रेन आली पटरीवर हा शेवटचा असं ऑक्टोबरचा पाऊस पडला एक डोस टाकला 2दा RNPH एनर्जी दिलं त्यापासून तानावरच गेली बरोबर आणि ज्यांनी रोपं दिली ती म्हणलं तानावर जाय ना तानावर मला शरद किंग तानावर जात नाही हा मग साहेबांना फोन केला साहेब मला 10 मिलियन सॉइल चार्जर वरनं हाना बर हाना म्हणले हाणलं बर म्हणले जळे फेल काय असं बी तानावर जाय असं शेंड जाळ कट करण्यापेक्षा जळलं तर बरं झालं मग ती नव्हती जागेला स्टॉप झाली कशाने सॉइल चार्जर किती ml नाही 10 ml बरोबर बाकी म्हणतो 1840 करा म्हणलं त्याचं काय आपल्याला शक्य नाही म्हणलं त्याचं काय हेच आपल्या करायचं. हमी घेऊ शकत नाही कोण बरोबर डोळं जळलं त्याचं बड जळलं गर्भधारणेचं तर काय मारा म्हणून सांगून जाईल बरोबर आहे परत म्हणणार तो जास्त मारला असेल बरोबर केमिकल वाल्याचं कसं होतं कंपनी सांगते 0.5 मिली प्रमाण दुकानदार म्हणतो 1 टाक हा शेतकरी असतो उत्साह लयच रोग दिसतोय हान मालकाने सांगितलेलं पुन्हा गडी येतो गडी म्हणून मालकाने तिने सांगितलं टाक 2
पुन्हा लवकर फवारायला लागून असं जात जात मग ती पुन्हा गेलं की ती झाड बी जाते फळ बी बरोबर जाते, एकदम बी बरोबर जाते. हे खरं बोलले तुम्ही. आणि ह्याच्यामुळेच रासायनिक शेतीमध्ये पूर्ण काय झालंय वाटवळ झालंय. पहिली गोष्ट मॅच्युरिटी आणण्यासाठी जसं सॉईल चार्जचा उपयोग झाला. तुम्ही रेस्ट काळामध्ये सॉईल चार्जच्या फवारण्या जर काळ्या जमिनीमध्ये जास्त घेतल्या तर हे एक नवीन सूत्र तुम्हाला सापडलं. काळ्या जमिनीमध्ये 15-20 दिवसाच्या अंतराने ते आपल्याला आता पहिल्यांदा तेवढं हा, कळलं. ते soil अगोदर charger माहित च्या असतं तर फवारण्या मग जर अजून घेतल्या जास्त तुम्ही, रिझल्ट आला असता. तर तुम्ही जर रेग्युलर अजूनही याला फवारलं, समजा आता खाली पाय फवारायची गरज नाही, पण शेंडा आहे का नाही तुमचा, शेंड्याला तुम्ही जर फवारलं हा शेंडा काय लागायचं, काय होणार, स्टॉप होणार. आणि हा जर शेंडा स्टॉप झाला तर खालची ग्रोथ काय होणार, वाढणार. म्हणजे काळ्या जमिनीचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय राहतो, त्याच्यामध्ये नत्र लेवल काय राहते, हाय राहते. मग नत्र लेवल हाय असल्यामुळे व्हेजिटेटिव्ह ग्रोथ काय होती, पटकन जास्त होती. म्हणून याच्यामध्ये काय झालं आहे, याची नत्र लेवल बॅलन्स झाली, म्हणजे याचे कार्बनचं जे पुरवठा आहे याला परिपूर्ण मिळाला. म्हणून हे झाड काय झालं, मॅच्युअर झालं. म्हणजे एवढ्या प्रमाणात जर कार्बन बॅलन्स झाला तर तुम्ही काळ्या जमीनसुद्धा बाग सक्सेसफुल करू. कार्बनचं प्रमाण भरपूर असलं तर नंतर पचवलं जातं कार्बन. मग ते बॅलन्स करायचं ना आपल्याला. बघा कार्बन आणि सी आणि एन, सी एन रेशो म्हणजे काय, तुम्ही ज्यावेळेस ज्यावेळेस आपण 20:1 त्याचं आदर्शप्रमाणे खतासाठी, मातीसाठी, आणि खतासाठी 30:1 आहे. मग आपल्या जमिनीमध्ये जर 20 ते 30 म्हणजे 25:1 जर प्रमाण असेल, 25 कार्बन आणि 1 नायट्रोजन, तर त्याला आदर्श प्रमाण म्हणतात. बरोबर आहे. पण काळ्या जमिनीमध्ये हे प्रमाण काय असतं, म्हणजे कार्बनचं प्रमाण हे त्याच्या तुलनेमध्ये नायट्रोजनचं प्रमाण जास्त राहतं. मग समजा नायट्रोजन 3-4 वर जातो, म्हणजे कार्बन ॲक्च्युली कितीवर येतो, मग 10-11 वर येतो, 9-10-11 वर, म्हणजे 10:1, 9:1, 8:1 अशा प्रकारे प्रमाण होतं. आणि मग व्हेजिटेटिव्ह ग्रोथ होते आणि गवत जास्त वाढतं. कळलं का? काळ्या जमिनीमध्ये डाळिंब कसे सक्सेस करायचे याचं उदाहरण तुम्ही पेश करताय. पहिलं तुमचं नाव, पत्ता, ओळख सांगा सगळ्या शेतकऱ्यांना. माझं नाव सोमनाथ शत्रुघ्न कोरके, राहणार बोशी, तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर. ओके. अच्छा, डाळिंबाचं लागवड क्षेत्र आपलं 30 गुंठ आहे. झाडांची संख्या आहे 600. 30 गुंठे लागवड आहे, 600 झाडं 600 लावले. झाडं संख्या 30 आहे. गुंठ्यात 30 गुंठ्यात. आणि गेल्या वर्षी 20 600 मार्च झाडं 1.5 एकरात लावतो बरं का मावशी. किती ती येईल ती म्हणतं वरनं पेपर हातलं नाही, तेलकट येते. ते मी सांगितलं जिथं रस्त्यावर पेपर- राहतो तुम्ही, मोठा अपवाद आहे मोठा. ती काय झालं, जिथं पेपर टाकले तिथेच तेलकट आले. आता ते आता तुम्ही याच्या तासभर आमचा तीच विषय सगळ्यात होता. पेपर कोण टाकलं? ज्यांनी टाकले तर त्यांनी, आपल्याला पेपर टाकाय नाही, बॅग लावाय नाही, काय नाही, सगळं मी काय म्हणतो, जोपर्यंत वाटोळं होत नाही तोपर्यंत शेती केल्याचं फिलिंगच येत नाही. म्हणजे असं बी होऊ शकतं की बडे ज्यांनी- आरामसे शेती म्हणल्यावर त्याला काय मजा आहे. असं मला असं वाटतं की ज्यांनी टाकले, जे त्याला आलाय ती बी म्हणते हे जर कसं काय झालं तुम्हाला एक पाहिजे. सांगू का, जसं आता बोलू का मी थोडंसं, म्हणजे बाया माणसं जसे कॉस्मेटिक झाले ना, म्हणजे ओरिजिनल सौंदर्य काय ते कळतच नाही. गायब झालं. नवरदेवाला तर ते मेकअप उतरल्याशिवाय कळतच नाही नेमकी नवरी कोणती आपली. तुमच्या शेतीमध्ये काहीतरी कॉस्मेटिक केलं का, मग असं वाटतं काहीतरी फिलिंग येतं आपल्याला. बरेच जण आले म्हणजे गवत राऊंडअप मारा, कापून नाही घ्या. नाही, वरून आच्छादन टाकलं, त्याच्यानंतर तुम्ही त्याला बॅग लावल्या, पेपर बॅग लावल्या, त्याच्यानंतर तुम्ही त्यांना फवारायला एक वेगळं मशीन काहीतरी आणलं. म्हणजे हे जे वेगवेगळे फिलिंग आहे ना, या फिलिंगमध्ये लोक शेती करतात. फिलिंग मध्ये मी आम्ही घरच्या गळी येण्याने कट केलं शेळ्यांसाठी रोज एक दोरी. तरी पण त्यात एक अवगत तंत्रज्ञानवाला म्हणला असं रोज थोड्या वेळाने एकदा एक दिवशी ब्रश कटर मारून टाकायला म्हणला कशाला, गवताला. बर, म्हणजे त्याला अभ्यास वाटत नाही, एक दिवशी रोज काढून मग शेळ्यांचं जगतंय त्यापेक्षा ती पूर्ण नष्ट झालं पाहिजे असं त्याची म्हणण्याची भूमिका झाली. नाही ह्याला एखादं काढायचं सफल कशाला, भाजील तर याला काढायचं कशाला, पण काढायचं नाही म्हणून ठेवलं ना आपण. तुम्हाला ऊसाचा अनुभव आहे, ऊसाचा तुम्हाला सगळ्यांना अनुभव येतो आहे का नाही. बरं, ऊसाचं किती ॲव्हरेज होतं पहिलं एक 15-20 वर्षापूर्वी, 30-35, 15-20 वर्षापूर्वी. नाही जास्त होतं. 80-90 100कडे जात नव्हतं. 80-70 बरं झालं मी 15-20 वर्षापूर्वी विचारले. मी 70-80 पूर्वीचं विचारलं असतं काय जे म्हणले, थांबा रात्री 12 वाजता सांगतो. विचार करून भूतालाच विचारावं लागेल. ॲव्हरेज कमी आता हा, म्हणजे तुमचं ॲव्हरेज 70-80 वरून कुठं आलंय, 50-40 म्हणजे तुम्हाला ऊस सुद्धा पिकवता येत नाही, चालले डाळिंब करायला. अरे आहे ते पीक तर ध्यानावर करा ना. तुमचा ऊस का पिकत नाही याचं कारण किती शेतकरी शोधू राहिले मला सांगा. हा म्हणजे तुमच्या अपेक्षा काय, निकष राहिले जमिनीमध्ये डाळिंब पिकाव. नाही अहो केमिकलवाले लावतात ना, लावतात ते, पण ते हाताशी किती ठेवतात तुमच्या हातात काय येतं, आता तुम्ही सांगाल तेल्याने फुटलेले फळं. येतं त्यांची जमीन अशी झाली तिथं लागवड येतच नाही, झाडच येत नाही. इथं तुमच्या जमिनी बागायती आहे. बागायती जमिनी ज्या आहेत त्याच्यामध्ये डाळिंब का जमत नाही, ज्या ज्या पिकाला काटा आहे तो काळ्या जमिनीत घाटा आहे, हे लक्षात ठेवा.
काय काळ्या जमिनीत घाटा. काळ्या जमिनीमध्ये पानावर जोर जातो, काट्यावर जोर जात नाही. पण यांच्या प्लॉटमध्ये काटा किती खतरनाक आहे पहा, हे बा आहे का? हां, तुम्ही ह्या प्लॉटवर बघा, ह्याच्यावर काटा तेवढा निभार नाही आहे, पण ह्याच्यावर काटा कसा आहे, कसा आहे बघा ना तुम्ही, हे बघा आहे का? हां, हे बघा प्रत्येक ठिकाणी काटा आहे बघा, आहे का? म्हणजे काटा खतरनाक आहे. तुम्ही असं जर हात धरला असा याचा आणि असं जर वाढला, सांभाळून वाढा, बरोबर आहे की नाही? म्हणजे याला काय आहे, ज्या ज्या ठिकाणी याला पालवी फुटलेली आहे किंवा चौकी आलेली आहे त्या त्या ठिकाणी काटा आहे. आणि काट्यातून जेव्हा माल निघतो तेव्हा तो खतरनाक माल असतो. आलं लक्षामध्ये? म्हणजे डाळिंबाला स्ट्रेस बसणं, ताण बसणं. तुम्ही याच्या गाभ्यातले पानं जर बघितले, ते पानं असे चकित करणारे, म्हणजे तोडण्यासाठी सुद्धा हिंमत लागते. आता तोडलं बरं का, केवढं पाणी आता हे, आणि नुसतं पान नाही तर ते काय काळं भोर आहे, राईट? आता याच्यामध्ये ह्याच्या शिरा आहे, तुम्हाला जर उन्हाकडे जर बघितल्या बघा, तुम्ही अशा बघितल्या दिसतात तुम्हाला सगळ्यांना, आम्हाला तर स्पष्ट दिसतं इकडून, बरोबर आहे? कारण तिकडून आहे म्हणून चमकता, पण इकडून सूर्यप्रकाशामुळे त्यांचा पिवळेपणा पण काय दिसतो, एकदम स्पष्ट दिसतो. दिसतो की नाही? म्हणजे याच्यामध्ये जे हिरवं हिरवं दिसतं ते काय आहे, क्लोरोफिल, हरितद्रव्य, बरोबर आहे? मग या हरितद्रव्याच्या मशीनमध्ये, फॅक्टरीमध्ये जे जे अन्न तयार होतं ते या शिरांमार्फत कुठं जातं, मेन शिरामध्ये, आणि ह्या शिरामधून कुठे गेलं, देठामध्ये, आणि देठ जिथे अटॅच झालेलं आहे तिला ते अन्नद्रव्य कुठं होतं, सप्लाय होतं, बरोबर आहे? जर एवढ्या आकाराचं पान असेल तर माल सुद्धा तेवढ्या आकाराचा होतो. जेवढं पान तेवढं मोठं फळ. डाळिंब शेती तुम्ही जेव्हा लावली त्याच्या पूर्वी तुमची शेती काय होती? इथं द्राक्ष होती, द्राक्ष होती इथं 2018 आपलं वीज झाली ती, बरोबर. नुकताच कोरोना आलता ते, बरोबर. हां, द्राक्ष कशी होते आपले? द्राक्ष होती, चांगली होती. द्राक्षाची चौक होती. आमचे असे बाहेरकांसोबत द्राक्ष उतरायला जातात हां गेल्या वर्षी, हां हां बारडे म्हणून गाव हां, हां. आहे छोटस. मग कामावून येताना छोटी छोटी द्राक्ष देते ना बर. बायकासनी. मग घरी आली, मी एक गोळी टाकली तोंडात हां. टाकून. मी फक्त विचारलं त्या माणसाला, उद्या गेलं विचारायचं तुम्ही सॉइल चार्जर वापरता का नाही. बर त्यानं तेवढं विचारलं, त्यानं ती खुली उघडून दाखवली कृषी अमृतच्या थापी सगळ्या. बर म्हणजे चव चवीवरून ओळखणार ओळखलं. असलं तर मी एकच गोळी खाल्ली. मी म्हणली ही वैदिकची चमत्कार. आपल्या लाईन मधला दिसतोय. कारण आपली द्राक्ष ती चव कळली मला कधी, कारण आपण आधी खाल्ली ना वैदिक, त्यामुळे कळली. नवीनला बरोबर काय आहे. करणार आहे? काहीच करणार नाही, बरोबर आहे. थोडक्यात तुमच्या लक्षात आलं का, मातीमध्ये तुम्ही जर अमृत टाकलं तुमच्या फळामध्ये काय येणार आहे, अमृत येणार आहे. आणि म्हणून अन्नद्रव्य व्यवस्थापनासाठी सगळ्यात महत्त्वाचं मातीचं व्यवस्थापन सर्वात महत्त्वाचं आहे. आता शेतकऱ्यांना काय वाटतं की आपण याच्यामध्ये पाणी परीक्षण केलं, माती परीक्षण केलं, याच्यामध्ये पीएच जास्त सापडला, TDS सापडला, नाही, आपण आजपर्यंत केलं नाही माती पाणी, बरोबर आहे? नाही केलंच नाही, कॅल्शियम कमी पडलं किंवा मॅग्नेशियम कमी झाला, फेरस कमी पडलं, मग त्या प्रकारचे खत औषधं तुम्ही काय करता, आणता आणि सोडता. पण तुम्हाला हे तुम्ही त्या पिकावरून तर काहीच कळत वाचलं होते की हां त्याला वाढ पाहिजे म्हणजे 12 द्यायचं, पक्वते एकात पोट्या द्यायचं, असं आपलं गणित नाही. संतुलित प्रत्येक स्टेज मध्ये प्रत्येक अन्नद्रव्य गेलं पाहिजे. मला संतुलित मला पाहिजे एकच त्याला. सांगा सगळ्यांनी, का आपली माती काय आहे, माती कशापासून बनलेली, तिच्यामध्ये ऑलरेडी काय आहे, स्वतःच ती काय आहे, एक क्षार आहे, खनिज आहे ना ती. म्हणजे खनिज म्हणजे काय, जमिनीमधून निघणारी जी काही मूलद्रव्य आहे त्यांचं सगळ्यांचा एक एकत्र कॉम्बो, बरोबर आहे? मग तुमच्या मातीमध्ये जर 45% खनिज आहे, मग खनिज ऑलरेडी आहे, मग तुम्ही बाहेरून खनिज का बरं आणून टाकू राहिले? कॅल्शियम, मॅग्नेशियम, हे समजा हे सगळे कशापासून बनलेले, खनिजापासूनच बनलेले. मॅग्नेशियम ऑक्साईडपासून तुम्ही मॅग्नेशियम काढलं, बरोबर आहे की नाही? म्हणजे तुम्ही जर अशा प्रकारे जे खनिज जमिनीमधून आणता, किंवा तुम्ही फॉस्फरस तुम्ही रॉक फॉस्फेटमधून आणलं, बरोबर आहे की नाही, किंवा फॉस्फरिक ॲसिडमधून काढलं, मग तुम्ही हे जे काही फॉस्फरस घेता किंवा मॅग्नेशियम घेता किंवा फेरस घेता, हे तुम्ही जमिनीमधूनच आणले, म्हणजे मातीतलंच येते. मग तुम्ही मातीमध्येच परत काय टाकू राहिले, माती टाकू राहिले, मग तुमची मातीच होणार. माती अधिक माती बरोबर माती, म्हणजे डबल माती. कळलं का तुम्हाला? पण पहिली माती परवडली ती ओरिजिनल होती, दुसरी टाकली ती डुप्लिकेट होती. तुम्ही जे रासायनिक खतं बनवले हे मातीपासूनच बनवले, बरोबर आहे का, चूक आहे? बरोबर. मातीमध्ये शेतकऱ्यांनी टाकायला काय पाहिजे, तर 25% पाणी, 25% हवा. मग पाणी 25% टाकतोय शेतकरी, बरोबर. परंतु 45, 25, 25 झाले किती, 95, उरले किती, ते 5 काय, बरोबर आहे? मग तो ऑर्गॅनिक कार्बन जर जमिनीत नसेल तर ह्या 95%ला शून्य किंमत. का तुमचं ऑर्गॅनिक कार्बनचं कनेक्शन कट झाल्यावर तुम्हाला सारखा इन्व्हर्टर आणावं लागेल,
तेच रासायनिक खत इन्व्हर्टर. इन्व्हर्टर म्हणजे काय? रासायनिक खतं. त्याची किती वेळ चार्जिंग टिकती? मग मी काय सांगतो, सोलर चार्जर घ्या ना, सॉईल चार्जर. बरोबर आहे की नाही? म्हणजे जमिनीमध्ये जर सेंद्रिय कर्ब वाढला तरी मूलद्रव्यांचं काम स्वतः सुरू होतं. मूलद्रव्य फक्त ट्रान्सपोर्टर आहे, लक्षात ठेवा. माझं वाक्य अंडरलाईन करून ठेवा. मूलद्रव्य काय आहे? दे आर नॉट द फूड ऑफ एनी क्रॉप. ते कुठल्याही पिकाचं अन्न नाही. मग पिकाचं अन्न आहे एनर्जी. म्हणजे आम्हाला अन्न पाहिजे का एनर्जी पाहिजे? हेच आम्हाला माणसांना कळलं नाही. मग जर ज्याला कळलं की मला एनर्जी पाहिजे अन्नातून, मग झाडाला एनर्जी पाहिजे, मग ती एनर्जी केमिकलमधून जर आणण्याचा प्रयत्न केला तर ती जमिनीतली एनर्जी कमी करतं. म्हणून जमीन काय होत जाते? नापीक. सुरुवातीला जीवाणूंची एनर्जी काढून घेतं, मग जीवाणू कमी होता. नंतर तुमच्या गांडुळांची एनर्जी काढून घेतं, मग गांडुळं कमी होता. नंतर मायकोरायझा, तुमच्या जमिनीमधले जे असलेले जे काही ट्रायकोडर्मा आहे, हे सगळ्या बॅक्टेरियांची आणि जे मित्र जे बुरशी आहे त्यांची एनर्जी काढून घेतं, मग जमीन निर्जीव होती पहिल्यांदा. म्हणजे जमिनीमध्ये सेंद्रिय कर्बाचं पुनरुत्पादन करणारी जी काही यंत्रणा आहे ती सगळी नष्ट झाली का मग तिथून पुढे सेंद्रिय कर्बातला कोठा साठा कमी व्हायला सुरुवात होती. हे पोरग आहे आणि हे काय आहे? बाप आहे. मग बापाचा इन्शुरन्स काढा, मातीचा, पिकाचा काढून काय उपयोग आहे? म्हणजे तुम्ही जर रासायनिक खतांच्या ऐवजी त्या खतांना जमिनीमध्ये जे आहे खनिज, निजलेलं खत, ते जागं करायचं काम सेंद्रिय कर्ब करतो, तो 5% वाला. मग एनर्जी 5%. सांगतो का तुम्ही ज्यावेळेस सेंद्रिय कर्ब वाढवणार, सॉईल चार्जर द्या, तुम्ही RNPS द्या, कृषी अमृत द्या, सगळ्यांचा रंग जवळजवळ काळाच. हे आपल्या सर्व जीवांमध्ये सगळ्यात शेवटी शिल्लक राहत होतो कार्बन. कार्बनचा रंग काळा. तुम्हाला जमिनीमध्ये अवेलेबल असलेला कार्बन पाहिजे, जो फक्त ह्युमसमध्ये. मग तो सॉईल चार्जरमध्ये, तो RNPH मध्ये. तुम्ही RNPH किंवा LSQ जर भिजत घातलं सॉईल चार्जरमध्ये, त्याचा रंगसुद्धा कसा होतो? चॉकलेटी होतो एकदम. होतो की नाही? म्हणजे त्याच्यावर बुरशी मात्र पांढरी येते. येतं का नाही? हां, मग ती मित्र बुरशी राहते, लक्षात ठेवा. ॲक्टिनोमायसिन म्हणून नावाची ती बुरशी असते, ती आपली अमृतच्या बॅग मध्ये सुद्धा ते पिशवीला प्लास्टिक त्याला सगळं पांढरं बरोबर आहे की नाही? एकदम जर म्हणजे हा पावसाळ्यामध्ये ज्या वेळेस तुमच्या लक्षात आलं की जमिनीमधलं एनर्जी जागृत करायची, तर आम्ही काय जागृत करतो? क्षार. आता जागृत क्षार केले म्हणून क्षार आले ना बाहेर. ते म्हणले बा आम्ही आहे, पा भरपूर आहे, आम्ही घ्या आम्हाला. कळलं का तुम्हाला? आणि म्हणून जमिनीमध्ये तुम्ही काय वापरलं पाहिजे? रासायनिक खतांच्या ऐवजी जमिनीला जिवंतपणा आणणारे घटक वापरले पाहिजे. मग जमिनीला जिवंत करणारे घटक आमच्याकडं हजारो वर्षापासून शेणखत होतं. ते आम्ही मागच्या 30-40 वर्षामध्ये ह्या केमिकलवाल्यांच्या नादी लागून काय केलं? नासवलं. त्याला चारा आहे केमिकलचा, त्या गाईला मिनरल मिक्सचर बी केमिकलचं, त्या गाईला सगळे औषधं बी केमिकलचे. हां, मग दूध कसं काय येईल तुमचं ओरिजिनल? दूध बी केमिकलचं आणि शेण बी. शेतकऱ्यांना हेच कळत नाही. अरे जमिनीमध्ये क्षार टाकून कसं काय उत्पन्न मिळेल? क्षार टाकून तर आमच्या जमिनी नापीक झाल्या ना. आणि म्हणून ऊसाचं सुद्धा ॲव्हरेज घटलं. तुम्ही द्राक्षसुद्धा आज अडचणीमध्ये. शेती फार सोपी आहे, अवघड ह्या माणसाने केली, करणारानी. अति शहाणा त्याचा बाग रिकामा. 10व्या महिन्यात 9व्या महिन्यात बाग धरायचा म्हणजे सोपं डेअरिंग, ते बी काळ्या जमिनीमध्ये. इट्स अ बिग चॅलेंज, खूप मोठं. का? कारण झाडामध्ये व्हेजिटेटिव्ह ग्रोथ असताना त्याला फळं द्यायला लावायचे. बरोबर आहे? हे शरद किंग आहे ना? बरोबर आहे. आणि आता किती दिवसात झाली? आता झाली 13 महिन्याची. आता याला एक काम करायचं. अमृतजल किती वापरता? 200 लिटरला 400 ग्रॅम. 400 ग्रॅम नाही, किती झाली आतापर्यंत? ते 3 बरं झाले असेल. 3 बऱ्या झाल्या. तर एक काम सांगतो बघा, काळ्या जमिनी तुम्हाला जर डाळिंब सक्सेस करायचे तर यांनी केलं त्याप्रमाणे पहिले बेड उंच करा, नंबर 1. नंबर 2, पाणी किती दिवसांत देता तुम्ही? आणि 4-5 दिवस. किती देता? 2-2.5 तास. बरोबर आहे. तर तुम्हाला हप्त्यातून एकदाच पाणी देणे, हप्त्यातून एकदाच. तुम्ही जर हप्त्यापेक्षा जास्त पाणी दिलं, आता तुम्ही म्हणा नाही उन्हाळा आहे, त्यांना काय तापायचं ते तापू द्या. त्यांना उन्हाची सवय. लोक म्हणते पाणी कमी पडते. मी काय म्हणतो त्याला म्हणावा, 1 मिनिट म्हणावा, एक काम कर म्हणावा, तुला पाणी कमी वाटतंय ना, तू मला लिहून दे, मी पाणी भरलं माझं भलं होईल. आणि खाली सही कर तुझी, भरपाई मी देईल. पाणी जास्त झालं नुकसान त्याची, तू एका मिनिटात पळून जाईल. थांबल का? जास्त करायला बोलतोच म्हणतो माझं खरं असं. पाणी एक लक्षात ठेवा, डाळिंब हे वॉटर लवर प्लांट नाही आहे. जसा केळी हे वॉटर लवर प्लांट आहे, त्याला पाणी पाहिजे. भात वॉटर लवर आहे.
तसं याला काटे ना हो, म्हणजे काटे म्हणजे याला कमीत कमी पाण्यावर जगायची काय आहे, त्याला प्रवृत्ती आहे त्याची. म्हणून हे माळ रानावर हलक्या जमिनीमध्ये चांगलं येतं. पण तिथे मी माणसांना माज येतो, ते सेटिंग चांगलं होतं ना, तर ते मामवर काही ना काही खतं टाकते. बरोबर आहे. आणि इथं सेटिंग होत नाही ना, तर इथं सेटिंगला हातभात आहे. बरोबर आहे ना. मग एक लक्षात ठेवा, याला पहिलं पाणी व्यवस्थापन 8 दिवसाच्या आतमध्ये तर पाणी भेटलंच नाही पाहिजे. मग तुम्हाला सर मग ताण बसला तर बसू द्या, मल्चिंग करा, अमृतजल वापरा, बेसल डोस वाढवा. झाडाच्या पांढऱ्या मुळीला पाणी लागत नाही, तिला लागतो गारवा आणि लागतो पोषण, सेंद्रिय कर्ब. राईट. ती तानाच्या काळात आम्ही मध्ये फुटे काढत होतो, ड्रीप इकडं पांढऱ्यामुळे असते ते म्हणलं. हां. ती बाटली ठेवली का तिथं मध्ये उकरलं होतं, तिथं तर पूर्ण कोरडं पण तरी पण पांढऱ्यामुळे तिथंच होती, धन्यवाद. कोरड्या रानात. वलीच्या रानात पांढऱ्यामुळे पाहिजे, पण धन्यवाद. तिथं तर ढेकळा सोबत आली तुमचं होती. स्पीड कमी झालं बोलण्याचं. धन्यवाद. म्हणजे तुम्हाला हे कळलं का, जिथं कोरडी जागा आहे पांढरी मुळी तिथं होती. तिथं आहे, पण जिथं ओली आहे तिथं पांढरी मुळी नाहीये. ही पहिली घटना नाहीये. एक काही दिवसापूर्वी साताऱ्याचा व्हिडिओ आणला होता टोमॅटोचा. तिकडे पाणी पडत तिकडे मुली नव्हती. हा, ज्या बाजूला पाणी पडतं तिकडून मुळी एकदम बारीक बारीक, आणि मल्चिंग केलेलं नव्हतं. आणि ज्या बाजूला बेसल डोस टाकलेला होता तिला धुरळा डायरेक्ट हाताने उकरलं. अहो नदीसारखी, दामनासारखी अशी एकदम अशी लांब लचक सुतळीसारखी पांढरी मुळी टोमॅटोची, आणि ती बी साधारणतः 1.5-2 फूट एवढी लांब. आणि त्याच्या आजूबाजूला सगळे सम्राट शक्ती मिरॅकलचे दाणे, त्या दाण्यामधून घुसलेली. पाण्यावर प्रेम करणारे, पाण्यावर शेती करणाऱ्या मित्रांनी कृपया भाजीपाला पिकं करावे, कृपया धान्य करावे. त्यांनी ह्या बागामध्ये कधी येऊ नये आणि तो विचार सुद्धा डोक्यात आणू नये. का, ते त्याच्यामध्ये आहे ते पैसे गमावून बसतील आणि शेजारच्या आजूबाजूला लोकांना रोग देतील. म्हणजे पाणी तुम्ही काय करा, कमी द्या, नंबर 1. नंबर 2, ऑर्गॅनिक कार्बन मेंटेन करण्यासाठी बेसल डोसचं प्रमाण वाढवा. त्याच्यामध्ये सम्राट शक्ती, मिरॅकल, ह्युमस गोल्ड आणि एलएसक्यू शिलाजीत याचं प्रमाण वाढवा. कृषी अमृतचं प्रमाण मर्यादित ठेवा. कृषी अमृत जास्त वापरायचं नाही. कुठं, काळ्या जमिनीत. अमृत जलचं प्रमाण भरपूर वापरायचं. इन्स्टंट चार्जरचं प्रमाण भरपूर वापरायचं. कोणाचं, इन्स्टंट चार्जर. इन्स्टंट चार्जर आणि सॉईल चार्जर फवारणीतून वापरायचं आणि प्रमाण त्याचं 15 ml प्रमाणे घ्यायचं. तुम्ही हे जर याला दिलं तर याचा नायट्रोजन जो आहे जमिनीमधला तो तर बॅलन्स होतो. वरून कुठला बॅलन्स होतो, झाडामधला. झाडामधला नायट्रोजन जर बॅलन्स नाही झाला तर मग थ्रिप्स, मावा, तुडतुडे, सकिंग पेस्ट यांचा काय होतो, अटॅक होतो. आलं लक्षामध्ये. तुमच्या इथं खाली ह्याच्यामध्ये हे बघा किती तुडतुडे बघा, आहे का, आहे ना, किती जीव आहे का नाही, वर काय आहे का, त्यांचं खालीच भागात आहे, वर का येतील. त्यांचं घर खाल्लं मोडून टाकलं. तुम्ही खालचं घर जर मोडून टाकलं ते वर येणार, पण इथं त्यांचं काय भागणार नाही. कारण तुमची आता ठीक आहे काळी जमिनी म्हणून तुमचं इथं भागेल, परंतु त्या ज्या जमिना बराडाच्या आहे, माळाच्या आहे, तिकडं ते वर आहे काही नाही त्यांना खायला. इथं तरी आहे तुमच्याकडे. समजा हा शेंडा आहे, म्हणजे बाई खाल्लाय बघा, हा शेंडा वाकडा झालाय का नाही थोडासा, म्हणजे काय केलाय बा, इथं कापलाय, इथं कापलाय, इथं कापलाय, म्हणजे हा ऑलरेडी थ्रिप्सने काय केला, खाल्ला. आणि आपल्यासाठी चांगलं आहे ना, खा तू, काय खायचं तेवढा, का तू तसा आहे आमच्या कामाचा. तीच मी म्हणलं आता आपलं लांब झालेलं आपण 4 इंच कट करून टाकणार. बरोबर आहे. त्याच्यामुळे असं आहे. तर एकंदरीत यांनी केलेला जो प्रयोग आहे, या प्रयोगामध्ये आपल्या लक्षात आलं आहे की याच्यामध्ये फक्त एक मला जे सुचवण्याची गोष्टी काय आहे की तुम्ही याच्यामध्ये सॉईल चार्जरचा वापर वाढवा, इन्स्टंट चार्जर, एनर्जी बुस्टरचा आणि अमृतजलचं प्रमाण वाढवा. बाकी तुम्हाला तसं काही, याला जमिनीवर आहे ना 50 ml प्रति लिटर प्रमाणे सॉईल चार्जर घ्यायचं, 50 ml प्रति लिटर अमृतजलच्या पाण्यात, आणि जिथं ड्रिपचं पाणी पडतं क्षार आलेले तिथं फवारून द्यायचं. 2 वेळा फवारा, पूर्ण सफेदपणा निघून जाईल. आणि सगळ्यात मोठा फायदा ह्याच्यामध्ये असलेले क्षारांचं रूपांतर खतामध्ये होईल, ते झाडाला उपयोग येईल. आणि सॉईल चार्जर मदतीने झालेलं चिलेशन हे नॅचरल राहतं. तुम्हीच आम्हाला आधी शिकवल्यामुळे आम्ही ती बोललो गेलो. खूप चांगलं आहे ना, उलट मी तर म्हणतो रिटायर झालो पाहिजे मी. नाही, जमत नाही. अरे नवीन ते खरं बोलतो मी, मला यांच्यासारखे असे 5-50 शेतकरी पाहिजे का ज्या एरियात मला जायचीच गरज नाही पडली पाहिजे. बरोबर आहे ना. तुम्ही नॉलेज जर कृतीमध्ये आणताय, तुम्हाला त्याचं ज्ञान प्राप्त आमच्याकडे होणार. आलेल्या शेतकऱ्याला आम्ही आधी सांगत असतो तुम्ही लेख वाचता का, व्हिडिओ बघता का तर आपल्याला 50% त्रास त्या कमी लेवलला होतो तू ना. आहे का हा, बॉस, नाही आपल्याला त्याला जास्त बडबड करायची का गरज पडत गरज नाही. पडत कारण नाही. त्यानं थोडंफार शिकलेलं आहे. मग आता विषय काय आपला, वॉटर सोल्युबल जे खतं शेतकरी वापरता, त्या वॉटर सोल्युबलमध्ये सगळ्यात मेन प्रॉब्लेम हा लक्षात ठेवला पाहिजे का नुसते वॉटर सोल्युबल देऊन चालत नाही, त्याच्यानंतर भरपूर सारे रासायनिक औषधं वापरावे. त्यांनी ती सांगितलं हो. 4 दिवसात फवार लागते सर. बरोबर आहे. तुम्ही
त्या रासायनिक पद्धतीने शेती केल्यानंतर तुमच्या फळाच्या उत्पादनाची गॅरंटी नाही. जोपर्यंत पैसा हातात येत नाही तोपर्यंत त्याची गॅरंटी नाही. एका रात्रीतून सुद्धा बाग फुटू शकतो. तसं वैदिकमध्ये नाही. वैदिकमध्ये फार गारपीट जरी झाली तरी तुमचं 10% नुकसान होईल. लोकांचं जर 100% झालं तर तुमचं 10%. मागच्या गारपेटीत तीच होतो. सगळी म्हणायची कडनं जाळी लावा, नेट लावा, वरनं टाका, तेल येईल. पण ती सांगितली मग जिथं नेट टाकलं तिथं तेल आलाय. येणारच ना. सिंपल ह्युमिडिटी लागते तेलाला. काय लागते? अहो तेल्या हे सांगायला आला तुला डाळिंब पिकवता येत नाही. त्याला काय सांगू राहिला, तू डाळिंबाच्या नादी लागू बर्बाद होशील, कारण तुला डाळिंब पिकवता येत नाही. म्हणून तेल येत. सांगते ते नेट टाका. म्हणजे आम्ही 2014 डाळिंब होती पहिली आपली आपल्या झाडामध्ये तेलाला खाण्यासाठी जे नायट्रोजन लेवल हाय पाहिजे, जे कवकवीत फळं पाहिजे, कवकवीत पानं पाहिजे, ते त्याच्याकडं नाहीये. एवढ्या काटक पाण्यावर त्याला काहीच करू शकत नाही. तेलाचं मूळ कारण म्हणजे फक्त मुळी आधी पहिल्या बंद आहे खाली, त्यामुळे पांढरी मुळी बंद नंबर 1, हाय ह्युमिडिटी आणि झाडामध्ये स्ट्रेस. नायट्रोजन वाढलेला असतं. या झाडाला तुम्ही तेल्या आणून दाखवा, ₹1,00,000 बक्षीस. पण कोणी पण आणून दाखवा. हां, तुम्ही त्याला जर स्ट्रेसमध्ये आणला तर येईल. म्हणजे आता आपण एक सिस्टीम राबवली ह्यांना मारायला. एखादं फळ दाखवा तेल्याचं ₹1,000 बक्षीस. तुम्ही ना म्हणजे आम्हाला बी समजेल की बाबा आले हा तेल्या कसा राहतो बा असं. बघा कोणी पण फिरायचं बागा बरोबर आहे की नाही? गावाला. म्हणजे एवढा आत्मविश्वास कशामुळे आला? आपण जे व्यवस्थापन करतो ते योग्य प्रकारे आहे, त्यामुळे आत्मविश्वास आला. बरोबर आहे की नाही? म्हणून मला सर्व मित्रांना एवढं सांगायचं आहे शेतकऱ्यांनो, का तुम्ही रोगांना घाबरू नका, कुपोषणाला घाबरा, तुम्ही सेंद्रिय कर्ब कमी व्हायला घाबरा. तुम्ही रासायनिक खतं आणून आजही तो वेडेपणा करताय. जो वेडेपणा तुमच्या वडिलांनी केला तेच तुम्ही पण करताय, आणि तो केल्यावर तुम्हाला हातामध्ये बी येडेपणा सापडणार आहे. दुसरं काय?